विठ्ठल 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 हरिः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील परम विभूती श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद आपल्या अलौकिक लीला पृथ्वीवर प्रगट करत करत सद्गुरुनाथ महाराज वासर ब्रह्मेश्वरला आले। वासर ब्रह्मेश्वराहून पुन्हा त्यांनी आपला प्रयाण दंड सिद्ध केला आणि पृथ्वीला पावन करण्यासाठी म्हणून त्याचबरोबर भक्तांच्या जिज्ञासेचा शम करण्यासाठी आणि त्यांच्या अर्थतेचा शम करण्यासाठी म्हणून आणखी तीर्थाकडं प्रयाण करायचं ठरवलं। गुरुचरित्रामध्ये ही वर्णनं फार सुंदर रीतीनं दिलेली आहेत। गुरुचरित्राचं प्रथम वैशिष्ट्य कोणतं असेल तर तो ग्रंथ प्रासादिक आहे। प्रासादिक अशासाठी की प्रसाद ग्रहण केल्यानंतर साधकाला जी तृप्ती लाभत असते तशी तृप्ती या ग्रंथाच्या वाचनातून मिळते। ग्रंथाच्या प्रारंभी सरस्वती गंगाधरांनी फार सुंदर रीतीनं सांगितलं की तृप्ती झाली आवरी ढेकर देती जैसे जेविणार गुरुमहिमेचा उद्गार बोलत असे अनुभवून। हा जो प्रसाद आहे या प्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दृश्य जरी नसला अक्षर वाचल्यानंतर शरीरांतर्गत होणाऱ्या ज्या प्रक्रिया असतात त्या विविध प्रकारच्या प्रक्रिया गुरुचरित्र वाचनानं आपोआप घडून येतात। त्यांनी भाववर्धन होतं, ज्ञानवर्धन होतं, अंतर्मुखता वाढते आणि त्याचबरोबर विचारांना विवेकाचं अधिष्ठान देण्याची प्रवृत्ती निर्माण होते। आणखी विशेष म्हणजे निवृत्तीचा जो भाग आहे हा भाग सहजासहजी साधकाच्या आयुष्यामध्ये हळूहळू सिद्ध व्हायला लागतो। साधक जे करतो ते सत्कर्म म्हणून करावंसं त्याला वाटत असतं। त्याच्या मागं त्याच्या कर्माच्या मागं सुंदर अशा प्रकारचा विचार दिला जातो आणि सद्गुरूंचं अनुसंधान करण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती गुरुचरित्राच्या वाचकाच्या अंतःकरणात सतत रेंगाळत राहते। म्हणून हा ग्रंथ प्रासादिक आहे। दुसरं या ग्रंथाचं वैशिष्ट्य कोणतं असेल
तर हा ग्रंथ मंत्रमय आहे. मंत्राचं वैशिष्ट्य असं असतं की तो मनाशी लगट करतो, मनामध्ये रेंगाळत राहतो आणि एक प्रकारचं आकर्षण त्या मंत्राविषयीचं साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि मंत्र त्या आकर्षणातून असं काही कार्य करत राहतो की साधकांच्या विविध वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती संतुलित करतो आणि त्याच्या वृत्तीचा निग्रह करायला मदत करतो. हे गुरुचरित्रानं साधतं, म्हणून हा ग्रंथ मंत्रमय आहे. तिसरं वैशिष्ट्य या ग्रंथाचं कोणतं असेल तर तो वरद ग्रंथ आहे. वरद ग्रंथ अशासाठी की गुरुचरित्र वाचत असताना आपणाला अशी जाणीव होत असते की सद्गुरुनाथ महाराजांचं सान्निध्य जे आहे हे सान्निध्य वाचकाला मिळत राहतं. त्याला असं वाटत असतं की महाराज माझ्याबरोबरच आहे. आणखी गोष्ट जर कोणती घडत असेल तर जो गुरुचरित्राचं वाचन करतो त्याला आपोआपच एक प्रकारचा आधार मिळत जातो आणि त्याला असं वाटतं की आपण निराधार नाही, तर आपलं आयुष्य सार्थकी करण्याचं सामर्थ्य आपण जी उपासना करतो, ज्या माध्यमातून उपासना करतो त्या गुरुचरित्राचं अतीव महत्त्व आहे आणि तो ग्रंथ मला नेमकेपणानं मदत करणार याविषयी संशय नाही. गुरुचरित्रामध्ये काही आश्वासनं पण आहेत. ती आश्वासनं अशी आहेत की संसार सुखाचा होईल आणि त्याचबरोबर परमार्थही सुकर होईल, हे आश्वासन आहे. आणि हे सर्व आपण वाचन माध्यमातून जेव्हा अनुभवायला लागतो तेव्हा तो ग्रंथ वरद असल्याची प्रचिती आपणाला येत असते. आता पहा, सद्गुरुनाथ महाराजांनी सायनदेवाला वर दिला आणि वर देतानाच त्यांनी असं सांगितलं की भय सांडून त्वान जावे. गंमत अशी आहे की सत्पुरुषांनी किंवा सिद्धपुरुषांनी वर किंवा आशीर्वाद दिल्यानंतर त्या वराची प्रचिती तात्काळ येण्यासाठी साधकाच्या मानसपिंडामध्ये काहीतरी बदल व्हावा लागतो. हा बदल सायनदेवामध्ये तत्काळ झालेला होता. भय सांडून त्वान जावे, क्रूर यमना ते भेटावे, असं जेव्हा महाराजांनी सांगितलं तेव्हा त्या यवनराजाचं क्रौर्य जे आहे त्या क्रौर्यावर केवळ त्यांच्या संकल्पमात्रे करून आपोआपच आघात झालेला होता, हे आपण विसरता कामा नये. जेव्हा 14वा अध्याय आपण वाचाल तेव्हा याची प्रचिती निश्चितपणे येईल. तेव्हा शत्रूचं शत्रुत्व जे आहे ते शत्रुत्व नष्ट करणं आणि त्याचबरोबर आपल्या भक्तालाही यथार्थ रीतीनं सुरक्षित करणं, हे महत्कार्य सद्गुरूंनी आपल्या लीलेनं सहज करून टाकलं. आणि नंतर प्रचलन करत असताना, यात्रा करत असताना परळी वैजनाथच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि तिथं 2 वर्ष त्यांचं वास्तव्य झालं. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये नेमकेपणाने त्यांनी काय केलं असेल? एकच प्रसंग परळी वैजनाथाचा गुरुचरित्रामध्ये आपणाला पाहायला मिळतो. तो असा की एक शिष्य असतो एका सद्गुरूंचा, तो महाराजांच्याकडे येतो आणि म्हणतो, माझे गुरु जे आहेत ते मला अकृत्य सेवा सांगतात, माझ्या हातनं मला जे करू नये असं वाटतं अशा काही सेवा सांगतात आणि त्यांच्या सेवा करून करून मला कंटाळा आलाय, मला ते काय बरोबर वाटत नाही, तेव्हा आपण मला अनुग्रहित करावं. माझं चित्त जे आहे ते चित्त दुश्चित्त अशामुळं झालेलं आहे की माझे सद्गुरू काय बरोबर आहेत असं मला वाटत नाही. या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी की सद्गुरुनाथ महाराजांचं या पृथ्वीवरचं महत्त्वाचं कार्य कोणतं असेल
तर गुरुतत्वाचं संतुलन करणं आणि त्याचबरोबर त्याची महत्ता, त्याचा मोठेपणा इतकंच नव्हे, ते सर्वव्यापी कसं आहे हे प्रगट करणं आणि त्या तत्वाची अनेक साधकांना प्रचिती देत राहणं, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचा उद्धार करणं हे गुरुतत्वाचं कार्य आहे. आयुष्याचा उद्धार म्हणजे काय हो? उद्धार म्हणजे काय? एकदम मनुष्याला श्रीमंत करणं किंवा त्याच्या परिस्थितीमध्ये एकदम बदल घडवून आणणं असं नव्हे, तर अंतर्गत मनोरचना जी स्वभावतःच असते, तो साधकाचा मानसपिंड जो आहे त्या मानसपिंडामध्ये अशा प्रकारे बदल घडवून आणायचा की ज्या योगे त्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होईल. आणि ही स्वरूपाची जाणीव देण्याचं कार्य संकल्प मात्र करून करायचं, यालाच उद्धार असं म्हणतात. आपल्या सर्व परमार्थाचं सार जर पाहिलं किंवा योगशास्त्राचा उद्देश जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, किंबहुना परमार्थ म्हणतात, त्या परमार्थाचा यथार्थ अर्थ जर आपल्या अंतःकरणात जाणीवेच्या स्तरावर राहावा असं आपणाला वाटत असेल, तर निश्चितपणे उद्धार या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा असाच अर्थ घ्यायला हवा की स्वरूपाची जाणीव ज्या प्रक्रियेतून होते त्या प्रक्रियेलाच उद्धार असं म्हणतात. माझे सद्गुरू जे आहेत जे होते, पण मी म्हणतो ते सदैव आहेतच. कारण गुरुतत्व हे यावश्चंद्र दिवाकरो असतं, ते अनादि आणि अनंत आहेत. ते आत्तासुद्धा या ठिकाणी विद्यमान आहेत. त्यांनी स्वतःचं नाव बदलून टाकलं आणि स्वतः पारमार्थिक नाव घेताना स्वरूपानंद असं नाव घेतलेलं आहे. म्हणजे आपली जीवावस्था जी आहे, या जीवावस्थेचं सुंदर अशा प्रकारचं उत्कीलन भाव माध्यमातून करून घेऊन, गुरुकृपेनं करून घेऊन, प्रयत्नानं साधना करून आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याची प्रतिष्ठापना करून त्यांनी जो स्वरूपाचा आनंद मिळवला, त्या आनंदाचं प्रतीक असं जे नाव आहे ते स्वरूपानंद हे नाव त्यांनी घेतलं. तेव्हा महाराज जेव्हा परळी वैजनाथला होते तेव्हा हा ब्राह्मण आला आणि त्यांनी आपल्या गुरुविषयी तक्रार केली की माझे गुरु मला काहीतरी सेवा सांगतात आणि त्या सेवा मला काही आवडत नाही. गुरुमार्गाचा एक संकेत असा आहे की गुरुवाक्यम प्रमाणम. सद्गुरू जे सांगत असतात, जे त्यांच्या मुखातून निघत असतं, त्याच्यामध्ये आपण आपला विक्षेप मिसळू नये. महाराजांनी असं सांगितलं की एखादा मूर्ख आपले घरी मळ विसर्जी देवारी. एखादा मूर्ख मनुष्य असेल आणि तो आपल्याच घरातला जो देव्हार आहे तो गलिच्छ करून टाकतो किंवा अमंगल करतो, तशा प्रकारचं कृत्य तुझ्या हातनं घडलेलं आहे. आणि गुरुमहिमा काय आहे हे नेमकेपणानं अजून तुला काही कळलेलं नाही, म्हणून ते एक कथा सांगतात. त्या कथेमध्ये 3 शिष्य आहेत. एक बैद आहे, दुसरा अरुणी पांचाळ आहे आणि तिसरा उपमन्यू. या 3ही शिष्यांनी त्यांच्या गुरुची जी सेवा केली ती कशा प्रकारे केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला याचं प्रबोधन महाराजांनी त्याला केलं. अर्थात हे प्रबोधन करत असताना सिद्ध पुरुषांचं प्रबोधन जेव्हा चालू असतं तेव्हा त्या प्रबोधनातनं काही घटना घडत असतात. एक म्हणजे साधकाच्या विक्षेपयुक्त बुद्धीवर प्रहार होतात आणि त्याचं अकारण विक्षेपयुक्त झालेलं जे बुद्धितत्व आहे ते शुद्धीकरण अनुभवत राहतं. दुसरी गोष्ट अशी आहे
की असं प्रबोधन चालू असताना साधकाचा भाव मानस पिंड जो आहे ते सद्गुरू पुष्ट करतात. तिसरी गोष्ट अशी आहे, साधकाचा देहभाव जो अत्यंत सजग असतो, जागृत असतो, त्या देहभावाचं रूपांतर आत्मभावामध्ये व्हायला सद्गुरूंचं प्रबोधन उपयोगी पडतं. चौथी गोष्ट अशी आहे, साधकाच्या ज्ञानाच्या ज्या कक्षा आहेत त्या अधिक विस्तारित होतात आणि ज्ञान आणि विज्ञान या दोहोंच्या प्रांतामध्ये साधक अधिक व्यापक आणि अधिक निश्चिंत होत जातो. या 4 गोष्टी प्रबोधनातनं अनुभवावयास मिळतात. तेव्हा त्याला हे प्रबोधन महाराजांनी केलं आणि मग त्याला पश्चाताप झाला की कशासाठी आपण आपल्या सद्गुरूंना सोडलं. आणि महाराजांना तो असं म्हणू लागला की आता माझा स्वीकार माझे गुरु करतीलच असं नाही. असं जेव्हा तो म्हणला तेव्हा सद्गुरुनाथ महाराज हे स्वतः जगद्गुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गुरुतत्व आहे त्या त्या ठिकाणी ते आहेतच. त्यांनी अत्यंत प्रेमभारानं त्याला सांगितलं की तू तुझ्या गुरुकडे जा, काळजी करू नको, ते तुझा स्वीकार करतील, कारण तुला पश्चाताप झालेला आहे. महाराजांनी हा जो विचार सांगितला त्याच्यामध्ये एक पारमार्थिक रहस्य असं आहे की ते स्वतः विश्वात्मक असल्या कारणानं आणि विश्वसंजीवक असल्या कारणानं, ज्ञानसंजीवक असल्या कारणानं त्याचा जो गुरु असेल त्याच्या ठिकाणी असणारं सुप्त जे गुरुतत्व आहे त्या तत्वाचंही प्रचलन त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे आणि त्या गुरुच्या अंतःकरणामध्ये या शिष्याविषयी प्रेम निर्माण होईल अशा प्रकारचा एक वेगळाच संकल्प त्यांनी करून त्याचा उद्धार करून टाकला. पण या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये परळी वैजनाथमध्ये आणखी काही महाराजांनी केल्याचे दाखले गुरुचरित्रामध्ये नाही. पण जो उत्तम साधक आहे त्याला मात्र काही प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आणि त्या प्रचिती जेव्हा साधकाला येतात तेव्हा खरोखर त्याच्या नेत्रामध्ये प्रेमाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. एक म्हणजे सद्गुरूंनी त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये विलक्षण अशा प्रकारची आत्मावस्था अनुभवली असली पाहिजे. याचं कारण असं आहे, एक सिद्ध सरस्वती हे एकच त्यांच्या समवेत होते आणि बाकी लोकांच्यापासून ते दूर जरी असले तरी सत्पुरुष ज्यावेळी अंतर्मुख अवस्थेमध्ये असतात तेव्हा समाजाचा भाव मानस पिंड कसा उंचावेल याविषयी त्यांच्या तपाचा निश्चितपणे उपयोग होत असतो. त्या दृष्टीनं महाराजांनी आणखी काही कार्याच्या दृष्टीनं आपली तपश्चर्या चालू ठेवली असली पाहिजे. आणखी एक गोष्ट परळी वैजनाथमध्ये अशी आहे झालेली पण साधकाला जाणवणारी, सद्गुरूंचं तिथलं जे वास्तव्य आहे हे त्या ठिकाणचं जे दैवत, शिवदैवत, तो शिवसंस्कार त्या ठिकाणी प्रगल्भ करण्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर त्या दैवताचं यथार्थ जागरण करण्यासाठी आणि ते दैवत जागृत म्हणून अखंड गणलं जावं यासाठीही म्हणून त्यांचे संकल्प तिथे झाले असावे. आणखी एक वैशिष्ट्य, परळी वैजनाथमध्ये असताना सद्गुरू जेव्हा आत्मावस्थेमध्ये होते तेव्हा अनेक देहांची जी कर्मप्राप्त दशा असते त्या दशेपासून आणि त्याचबरोबर सत्वशील परमार्थापासून वंचित असलेले जीव आहेत. मग ती केवळ माणसंच असं आपणाला म्हणता येणार नाही. पुष्कळ वेळा जीवामध्ये माणसांचा समावेश आहे, जनावरांचा समावेश आहे, पशुपक्ष्यांचा समावेश आहे. आपण रुद्राची प्रार्थना करतो, रुद्र आहे. रुद्राचं मूलभूत स्वरूप जर बघितलं तर ते अग्नी हे आहे आणि अग्नी
हे विशेष चैतन्याचं प्रतीक आहे. आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी हे जे अग्नीचे भाग आहेत हे विविध लोकांशी निगडीत आहे. तेव्हा हे अग्नीचे भाग जे आहेत ते अधिक प्रदीप्त त्या ठिकाणी करण्याचं कार्य त्यांचं निश्चित झालं असावं. परळी वैजनाथ आपल्या शिष्यांसमवेत सोडलं त्यांनी आणि औदुंबरकडं यायला निघाले. औदुंबरातली घटना कालच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं की त्या औदुंबरामध्ये अशी अवस्था होती की संन्यास धर्म आहे आणि या धर्माचं पालन करण्यासाठी संन्यासाचे जे नियम चातुर्मास जो आहे तो चातुर्मास संपन्न करण्यासाठी म्हणून महाराज औदुंबराकडं आले. आणि संन्यासाचा चातुर्मास हा 2 महिने असतो. औदुंबरामध्ये ज्या दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्या पादुकांचं नाव विमल पादुका असं आहे. म्हणजे त्याबाबत चौकशी केली असता सर्वजण म्हणतात की त्याला विमल पादुका असं म्हणतात. वाडीच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं नाव मनोहर पादुका असं आहे. आणि गाणगापूरच्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांचं नाव निर्गुण पादुका असं आहे. विमल म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कश्मल नाही, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमतरता नाही, डाग नाही, ज्या सुंदर आहेत, परमसुंदर आहेत त्या विमल पादुका. आणि वाडीच्या पादुका मनोहर पादुका का? महाराजांनी स्वतः गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे, ओवी आहे. त्या 64 योगिनींसहित त्याची प्रतिष्ठापना करत असताना सद्गुरुनाथ महाराजांनी सांगितलं की तुम्हांसहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर, पूजा करती जे तत्पर मन कामना पूर्ती जाणार. मनोहर पादुका अशासाठी की ज्या भक्तजन मनोहर आहेत, म्हणजे भक्तांचं परमकल्याण करणाऱ्या ज्या पादुका आहेत त्यांना मनोहर पादुका असं म्हणतात. आणि निर्गुण पादुका म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लौकिकातलं दर्शन नाही तर निर्गुणातलं जे दर्शन आहे तेच केवळ 2 गोळे असल्यासारखं वाटतात, म्हणून त्या निर्गुण पादुका. तेव्हा सद्गुरुनाथ महाराज औदुंबरामध्ये असतानाच एक घटना घडली. ती घटना अशी आहे की कोल्हापूरमधला एक ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी वेदशास्त्राचा अभ्यास छान रीतीनं झालेला असला तरी सुद्धा हा मूढ होता, अज्ञानी होता आणि विद्येचा त्याच्या ठिकाणी काही झालं तरी उठाव होत नव्हता. अविद्याजन्य संस्कारांनी तो देहग्रस्त होता. विद्या आणि अविद्या या 2 शब्दामध्ये सुद्धा मूलभूत फरक असा आहे. अविद्या म्हणजे काय? जे असत्य आहे ते सत्य मानून चालणं ही अविद्या. आणि विद्या म्हणजे काय? ज्या योगे जीव सर्व बंधनातनं मुक्त होतो ती विद्या. सा विद्या या विमुक्तये असं म्हटलेलं आहे. तेव्हा हा जो ब्राह्मण कुमार होता त्याला फार वाईट वाटायला लागलं. समाजामध्ये काय आहे की एखाद्याच्या ठिकाणी जर कमतरता असेल तर परोपरीनं लोक त्याची निंदा करत राहतात. या ब्राह्मणाची सगळ्यांनी निंदा करायला सुरुवात केली. नाना प्रकारे तुला काहीच येत नाही, तुझ्या ठिकाणी बुद्धी नाही, तुझ्या घरचे लोक सगळे चांगले असून सुद्धा घरात केवळ तू दगड रूपानंच आहेस, किंवा एखादा लाकडाचा ओंडका निरुपयोगी असावा असा तू झालेला आहेस, असं परोपरीनं त्याची निंदा करायला सगळ्यांनी सुरुवात केली. यांनी शिकण्यासाठी म्हणून प्रयत्न करावा आणि त्या प्रयत्नाला अजिबातच यश येऊ नये अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली. ज्या ठिकाणी तो शिकायला म्हणून जात असे तिथून त्याला हाकलून काढ. ते म्हणत